शिवसेनेच्या माध्यमातून बदलापुरात विविध ठिकाणी आकर्षक सजावट, साहसी खेळांची चित्तथरारक प्रात्यक्षिके आणि ढोल ताशांच्या पथकाचे स्फूर्तिदायी वादन तसेच पारंपरिक वेशभूषेत नटलेले आबालवृद्ध जय भवानी जय शिवाजी असा जयघोष करत शिवमय वातावरणात छत्रपतींना मानवंदना देण्यात आली। यावेळी सर्वत्रच अवघे वातावरण शिवमय झालेले बघायला मिळाले। रमेशवाडी बॅरेज रोड भागात सातत्याने हा उत्सव साजरा होत आहे आणि तेवढाच उत्साह या ठिकाणी आहे। आणि तसं बघितलं तर सकाळपासूनच संपूर्ण शहरात मोठ्या उत्साहात मोठ्या थाटामाटात शिवसेनेच्या माध्यमातून जयंती साजरी होत आहे। किंबहुना मला वाटतं छत्रपती शिवाजी महाराजांची ही 396वी जयंती आहे आणि जगातील हा एकमेव असा राजा आहे की ज्याची जयंती एवढ्या मोठ्या प्रमाणात संपूर्ण जगभरात साजरी होते। आज आपण जर बघितलं तर ह्या जगात संपूर्ण मोठी मोठी साम्राज्य झाली, मोगल साम्राज्य असो, चंगीज खानचं साम्राज्य असो, अलेक्झांडर द ग्रेट असो किंवा अनेक नेपोलियन असो, अनेक जगात पातळी वेगवेगळे राजे झाले, पण जनतेतल्या मनातला रयतेचा राजा मला वाटतं जगात कोणी झालेला नाही। म्हणून अजूनपर्यंत 396 वर्षानंतर सुद्धा लोकांच्या हृदयात छत्रपती शिवाजी महाराज आहेत। म्हणजे लोकांची जाणीव आहे की हा रयतेसाठी असलेला राजा होता, ते कल्याणकारी राज्य त्यांनी निर्माण केलेलं होतं। निश्चितपणे जे अनेक राजे होते ते कदाचित रयतेसाठी नसतील किंवा अन्य काही गोष्टी असतील, पण जनतेच्या मनातले राजे कोणीच होऊ शकले नाही। म्हणून या राजाची जयंती सर्वच लोक या ठिकाणी साजरी करतात, तारखेप्रमाणे साजरी करतात, तिथीप्रमाणे साजरी करतात आणि शिवसेना दोन्ही प्रकारे साजरी करते। आणि आज संपूर्ण बदलापूर शहरात मोठा जल्लोषाचं वातावरण या ठिकाणी आमचे नगरसेवक संध्याजी ढमढरे असो, उषाताई म्हात्रे असो, तुषारजी बेंबळकर असो, सर्वजणांनी मोठ्या परिश्रम घेऊन या ठिकाणी जयंती साजरी करत आहात। सर्वांना मी शुभेच्छा देतो आणि सर्व आमच्या नगरसेवकांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करतो। अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब, शेअर, लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका।